नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण आज काय झाले आहे ते बघणार आहोत। सुरुवातीलाच अर्णव ईश्वरीला म्हणतो की हा माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तो मला बेनिफिट आउट डाऊट घेऊन कुठलीही मी रिस्क नाही घेऊ शकत। प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी अर्णवला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते, तरी अर्णव म्हणतो की जेव्हा आपलं लग्न झालं ना, तेव्हा मला माहित नव्हतं की तू आणि तुझी आई कोण आहेत ते, पण आता ज्या बाईमुळे माझ्या आईने सुसाईड केलं आहे त्याच बाईच्या मुलीशी माझ्या भावाचं लग्न नेव्हर। प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी खूप विनवण्या करत असते, पण अर्णव तिचं काही ऐकून घेत नाही आणि अर्णव तिकडनं निघून जातो। ईश्वरी मात्र म्हणते की सर सर प्लीज ऐकून तर घ्या, पण नाही। आणि प्रेक्षकांनो, इकडे आकाश नम्रताला समजावत असतो। तो म्हणतो की नम्रता प्लीज ऐकून घे माझं प्लीज। नम्रता म्हणते की काय ऐकून घेऊ आकाश सर, आता येते प्लीज, आता काही बोलू नका आता, कारण काहीच उपयोग नाहीये। आणि प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं आणि नम्रताबद्दल, कारण नम्रताचं आपल्याला माहीतच आहे की तिचं लग्नही मोडलेलं आहे आणि साखरपुडा सुद्धा, त्यामुळे ईश्वरीला आता तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत देखील असते। आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नम्रता काही थांबत नाही, ती निघून जाते। आणि आता बघा, तेवढ्यात आकाश ईश्वरीला पण बघतो। ईश्वरी नाही अशी मान डोलावते आणि आकाश बघा, आकाश आता ईश्वरीवर देखील चिडलेला असतो। मला हे समजत नाही की यात ईश्वरीची काय चूक आहे, तिला जर कळालंच नसतं तर काय केलं असतं। प्रेक्षकांनो, हा एक प्रश्न आहेत ना। असो, आता इकडे ईश्वरी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते, पण आकाशही ऐकत नाही आणि तिच्यावर चिडून तो तिथनं निघून जातो। आणि प्रेक्षकांनो बघा, इकडे ईश्वरी रडत असतेच, तेवढ्यात तिथे हा राजेश देखील येतो आणि तिची मज्जा बघत असतो। आणि बघा, राजेशने ईश्वरीसाठी ज्यूस आणलेला असतो आणि म्हणतो की घे ज्यूस पी। इकडे ईश्वरी बिचारी रडत असते। हा राजेश म्हणतो की मलाच बघवत नाही ग, माझ्या या इंदोरी जिलेबीचा चेहरा असा पडलेला। हा राजेश म्हणतो आणि काय ग, तुझ्या पाठोपाठ तुझ्या मोठ्या बहिणीला या घरात आणण्याची तयारी करत होते हे मला माहित नव्हतं ग, आणि आता कारण मामीने तर बॉम्बच टाकला तुमच्या स्वप्नांवर। राजेश म्हणतो की मला सांगायला हवं होतं यार, मी मदत केली असती तुझी। हा राजेश म्हणतो आणि त्या बदल्यात ईश्वरी खूप रागाने बघते त्याच्याकडे, कारण तिला माहिती असतं की तो काय मागणार आहेत, म्हणून राजेश म्हणतो की असं रागाने बघू नको, रागाने त्रास होतो गो मला। आणि हा राजेश म्हणतो की मला एक सांग, तुझे ते अर्णव सर आज तुझी इच्छा पूर्ण करणार होते, काय झालं त्याचं, हवेत विरून गेला त्या सगळ्या गोष्टी। राजेश म्हणतो की तसाच आहेत ग तो, सांगतो ना मी तुला। राजेश तिला म्हणतो की अजूनही वेळ गेली नाहीये, तू ये माझ्याकडे। राजेश म्हणतो की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, सगळे स्वप्न पूर्ण करेल, जावई आहे मी या घरचा। हा राजेश म्हणतो की मी माझी इमेज सुद्धा सांभाळून ठेवली इथे। राजेश म्हणतो की एक शब्द टाकला ना की आपल्या आकाशचं आणि मेघनाचं नातं जोडलंच जाणार नाही। ईश्वरी त्याला म्हणते की झालं का बोलून, तो राजेश म्हणतो की नाही ना। हा राजेश म्हणतो की पण तू हे घे, गोड सरबत आहे। राजेश म्हणतो की तुझ्या इतकं गोड नाहीये, पण आता ईश्वरीला असं संताप होतं ना, ती तर ज्यूसचा ग्लासच फेकून देते। आणि हा राजेश म्हणतो की अरे हे काय, चेहऱ्यावर नाही टाकले यावेळेस, प्रिपेअर्ड होतो मी। ईश्वरी म्हणते की तुझा आता शेवट जवळ आला आहे, कारण लवकरच अर्णव सर ना तुझी सगळी पापं आहे ना खणून काढणार आहेत, समजलं ना। इकडे ईश्वरी असं बोलून तिथनं निघून जाते आणि हा राजेश तिचीच ऍक्टिंग करतो आणि म्हणतो की शेवट जवळ आलाय तुझा, अर्णव सर ना तुझी पापं सगळी धुवून टाकणार आहेत। आणि असं किती हसतो ना प्रेक्षकांनो संताप होतो बरं का याच्यावर। हा राजेश म्हणतो की इतकं सोपं नाहीये ग माझी सगळे पाप काढून टाकणं, भल्यांना नाही जमलं ते। आणि प्रेक्षकांनो, आता हे मध्येच काय दाखवलं माहित नाही, आता पोलीस काहीतरी म्हणजे माती खोदत आहे आणि त्या मातीमध्ये त्यांना पेटी सापडली आहे। प्रेक्षकांनो, आता हा नवीन काय काय आणलंय माहित नाही। पोलीस म्हणतात की साहेब इथं बॅग आहेत, ते साहेब म्हणतात बाहेर काढा। प्रेक्षकांनो, हे जे राजेशने मारलेली ती बाईच तर नाही ना, ते साहेब म्हणतात खोला ती बॅग। प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये खरं त्या राजेशने मारलेलीच बाई आहे बघा। प्रेक्षकांनो, आता हा पोलिसांना शोध लागला कसा, हा एक प्रश्न आहेतच। आणि त्या बाईने साडी नेसलेली देखील आहे, म्हणजे असं ते साहेब म्हणतात, त्यावरच मी अंदाज लावला। ते साहेब म्हणतात या बॉडीला गाडून 8-10 महिने झालेले दिसत आहेत, आणि ते साहेब म्हणतात साडी म्हणजे बाईचा मृतदेह दिसतोय। ते साहेब त्या पोलिसांकडे टॉर्च मागतात आणि टॉर्च तो देतो, तर तिथे एक पाकिट देखील असतं। आणि प्रेक्षकांनो, त्या पाकिटामध्ये एक कार्ड देखील असतं। आता बघूया त्या कार्ड मध्ये नाव कोणाचं आहे ते। आणि बघा, त्या कार्डवर नाव असतं सात्विक फॅशन। प्रेक्षकांनो, आता अर्णव इथे अडकतो की काय असा तर प्रश्न पडलेला आहे, पण हे काम कोणाचं आहे, त्या राजेशचं आहे।
त्या राजेशचीच बायको आहे ही पहिली का दुसरी असं काहीतरी आहे. ते इन्स्पेक्टर म्हणतात की नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. असो आता आपण इकडे बघू की एंगेजमेंट बद्दल काय चर्चा सुरू आहेत. इकडे मामी म्हणते की मिसेस सदावर्ते अहो घ्या ना स्नॅक्स घ्या, असा संकोच कसला करताय. त्या म्हणतात की अहो संकोच कसला, आता तर आपण नातेवाईक होणार आहोत. आणि बघा मेघना आता वल्लरी मामीला विचारते की आंटी आकाश कुठं आहे, म्हणजे तो आमची एंगेजमेंट अनाऊन्स केल्यापासून दिसलाच नाहीये तो. मिस्टर सदावर्ते पण म्हणतात की हो, म्हटलं छान गप्पा मारता येईल होणाऱ्या जावयाशी. ते म्हणतात की आहे कुठं आहेत कुठे तो. मामा म्हणतात की हा तो ना. तेवढ्यात मामी मध्ये पचकतात. त्या म्हणतात की त्याला कॉल आला US वरून. मामी म्हणतात की कसं आहे, क्लायंटला असं टाळताही येत नाही ना. मिसेस सदावर्ते म्हणतात की शुअर ना, काही प्रॉब्लेम नाही ना. मामी म्हणतात की नाही प्रॉब्लेम काहीच नाही, एवढं चांगलं स्थळ आहे. मामी म्हणतात की मेघना प्रत्येक बाबतीत साधिशी आहे, त्याला आकाश खुश असणार एवढं मात्र नक्की. प्रेक्षकांनो आता इने कोणालाच विचारला नाही, अशी एंगेजमेंट अनाऊन्स केली तर सगळ्यांनी मामींनाच पकडायला पाहिजेत ना. आता सगळेजण ईश्वरीलाच दोष देतात की तू सांगितलं का नाही. मामा म्हणतात की हो नाही, त्यालाही धक्का बसला असेल नाही का. आता बघा मला असं वाटतंय ह्या मामीने ना काहीतरी झोल केलेला दिसतोय. म्हणजे आकाशला मुलगी पसंत आहे असं सांगून त्यांनी यांना पटवलेलं दिसतं आहे. पण आपल्याला माहिती की आकाशला मामींनी काहीच सांगितलेलं नाहीये. त्यामुळे ते सदावर्ते म्हटले असतील की धक्का. लगेच इकडे मामी म्हणतात की हो सुखद धक्का बसला असं म्हणायचं आहे त्यांना. मामी म्हणतात की एवढं छान सरप्राईज दिलं ना मी आकाशला. मामी म्हणतात आणि खरं सांगू का, आकाश तसा अबोलच आहेत आमचा. आणि इकडे प्रेक्षकांनो इकडे आकाश मात्र बिचारा या सगळ्यांशी काही संबंध नसताना सुद्धा चोरला जातो आहे. बिचाऱ्या नम्रतावर प्रेम असणारा आकाश आता नम्रताला सारखा फोन करत असतो. पण नम्रताचंही इथे काय चुकलं, तिलाही काय माहिती ना आकाशलाही काय माहिती. पण या दोघांनी एकमेकांबद्दलचा गैरसमज करून घेतलेला आहे. त्यामुळे आता इकडे नम्रता त्याचे फोन्स काही रिसीव्ह करत नाही. आणि प्रेक्षकांनो इकडे आकाश पण काही शांत बसत नाही. ती जोपर्यंत फोन उचलत नाही तोपर्यंत हा तिला फोनच करत असतो. आणि बघा आता नम्रताने तो फोन रिसीव्ह केलेला असतो. आकाश तिला म्हणतो की नम्रता प्लीज एकदा ऐकून घे. इकडे नम्रता म्हणते की आकाश सर मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. आणि आकाश म्हणतो की नम्रता हॅलो. पण नम्रताने लगेच फोन ठेवून दिलेला असतो. तिला काहीच ऐकायचं नसतं. बिचारीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. बिचारा आकाश देखील बघा किती स्वप्न बघितले होते त्याने, आणि त्याच्याच आईने त्याच्या स्वप्नांची रांगोळी केलेली आहे. इकडे आता मामी म्हणतात की चला आता सगळं ठरलंच आहे तर परवा दोघांचा साखरपुडा उरकून टाकूयात. प्रेक्षकांनो इकडे मामीला सगळ्यात जास्त घाई झालेली आहे, हे बाकीच्या लोकांना का दिसत नाही. आणि मिसेस सदावर्ते म्हणतात की लगेच परवा. मामी म्हणतात की हो म्हणजे शुभ कार्याला उशीर कसा करायचा ना. आणि ते मिस्टर सदावर्ते म्हणतात की मेघना आमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे तिचं लग्न काही प्रोग्राम्स आहेत ते ग्रँड मध्ये करायचे आहे. आणि मिसेस सदावर्ते म्हणतात की हो आमचे नातेवाईक पण खूप बरेच आहेत. ते म्हणतात की अहो काही नातेवाईक तर आमचे US आणि युरोपमध्ये सेटल आहे, आम्हाला त्यांनाही इन्व्हाइट करावंच लागेल ना. मामी पण म्हणतात की हो अगदीच पटतं आहे मला. मामी म्हणतात की हो पण मला असं वाटतं की आपण साखरपुडा 2 कुटुंबांमध्येच म्हणजे घरच्या घरीच करावा. मामी म्हणतात की लग्न तुम्हाला हवं तसं करूयात ना, एकदम ग्रँड. आणि इकडे बघा बाकी कोणीच बोलत नाही, फक्त मामीची चुरचूर चालू असते. आणि मामी म्हणतात की कसं आहे आकाशही आमचा एकुलता एकच मुलगा आहे, म्हणजे लग्न असं थाटामाटातच करूया. मामी म्हणतात की फक्त साखरपुडा आपण लवकर उरकूयात असं मला वाटतं. प्रेक्षकांनो आता इकडे मामांचा चेहरा आपल्याला दिसतो, म्हणजे त्यांना काहीतरी झोल वाटतोच आहे या लग्नामध्ये. कारण कुठल्याही गोष्टीची मामीने शहानिशा केली नाही किंवा घरामध्ये चर्चा केली नाही, आणि असंच तिनेच लग्न ठरवून मोकळी झालेली आहे. मामी म्हणतात की तुला चालेल ना मेघना. इकडे मेघना म्हणते की आई बाबा जसं म्हणतील तसं. मामी म्हणतात की चला तर मग परवा मेघनाचा आणि आकाशचा साखरपुडा होणार हे फायनल. मिस्टर सदावर्ते म्हणतात की परवा म्हणजे तयारी तर करावीच लागेल ना. इकडे अर्णव म्हणतो की तयारीची काळजी तुम्ही करू नका. अर्णव म्हणतो की ती आम्ही करू. आणि आम्ही म्हणजे कोण प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णव. पण आता ईश्वरीचा चेहरा बघा, तिला अर्णव असं करेल असं वाटत देखील नव्हतं. अर्णव म्हणतो की यू जस्ट डोंट वरी अबाउट दॅट. सदावर्ते म्हणतात की ओके मग आमची काहीच हरकत नाही. ते म्हणतात की चला मग येऊ आम्ही. आणि प्रेक्षकांना बघा ते मिस्टर सदावर्ते म्हणजे त्यांची फॅमिली तिथनं
निघून जाते. इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असती, म्हणजे तिचं म्हणणं असतं की तुम्ही असं कसं काय करू शकते, पण अर्णवला तिचं काहीच ऐकायचं नसतं. आणि बघा आता ते यांना बाहेर सोडून आलेल्यानंतर सगळेजण परत सोफ्यावर बसतात आणि आजी म्हणतात की अविनाश, आकाश दिसला नाही बराच वेळा. आणि मामा म्हणतात की हा बघतो त्याच्या खोलीत. आणि तेवढ्यात आकाश चिडून संतापून बाहेर येतो आणि मम्मीला त्याच्या जाब विचारतो आणि म्हणतो की मॉम. त्या म्हणतात की मला आकाश म्हणतो की मला बोलायचं आहे तुझ्याशी. मामी म्हणतात की हो हो. त्या म्हणतात की मला माहिती आहे मेघना तुला खूप आवडली आहे, लवकरात लवकर आपण. तेवढ्यात आकाश म्हणतो ही कुठली पद्धत आहे लग्न ठरवायची, लग्न करणार नाहीये मी. आकाश म्हणतो की कारण माझं नम्रतावर प्रेम आहे. प्रेक्षकांनो बघा आता आकाशने स्वतःच तोंडून सांगून दिलेलं असतं की त्याचं नम्रतावर प्रेम आहे. त्यामुळे आजी उठून उभ्या राहतात, म्हणतात आकाश. अंजली म्हणते की तुझं नम्रतावर प्रेम आहे तर मग नम्रताचं. तेवढ्यात ईश्वरी मध्ये बोलते की हो. ती म्हणते की नमुताईचं पण आकाश भाऊजींवर प्रेम आहे. मग आजी म्हणतात की आकाश असं होतं तर मग तू आधी सांगितलं का नाही. मामा म्हणतात की ओके 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 काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही कुठलाही निर्णय तुझ्यावरती लादणार नाहीये. मामा म्हणतात की तसंही अजून साखरपुडा झालेला नाहीच. मामी म्हणतात की एक मिनिट, माझी सून म्हणून ह्या घरात कोण येणार हे मी ठरवणार. मामा म्हणतात की अगं पण वल्लरी तो सांगतो आहेत ना. मामी म्हणतात की आकाश, मेघना तुझ्यासाठी सर्वार्थाने योग्य मुलगी आहे. ईश्वरी म्हणते की अहो मामी, पण आकाश भाऊजींचं त्या मुलीवर तर प्रेम नाहीये. मामी लगेच ईश्वरीला मध्ये बोलतात की तू तर मध्ये काही बोलूच नको, तुला तुझ्या बहिणीला या घरात घुसवायचं आहे. मामी म्हणतात की आणि माझ्या मुलाच्या लग्नाच्या बाबतीत मी तुझी मनमानी चालवून घेणार नाही. ईश्वरी म्हणते की अहो मामी, पण भाऊजी ज्या मुलीला ओळखत नाही तुम्ही. तेवढ्यात मामी तिला बोलूच देत नाही. त्या म्हणतात की म्हणजे आता माझ्या मुलासाठी भलं कशात आहे हे मी तुझ्याकडनं शिकायचंय. मामी म्हणतात की तुला तुझ्या बहिणीला या घरात घुसवायचंय त्यामुळे तू हे सगळं करतीये, हे कळण्या इतकं मी मूर्ख नाहीयेत ग. ईश्वरी म्हणते की असं काही नाहीये. अहो सकाळपर्यंत तर मला माहितही नव्हतं की ह्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ते. आता मामी पण बघा कसं सगळं तिच्यावरच फोडतात. मामी म्हणतात की मानलं, चल तुला सकाळपर्यंत काही माहित नव्हतं. मग ते म्हणतात की जेव्हा तुला कळलं तेव्हा घरात सगळ्यांना सांगावंसं वाटलं नाहीत का मोठी सून म्हणून. मामी म्हणतात की मग तेव्हा का गप्प बसली, का नवीन प्लॅन शिजत होता डोक्यात. बघा प्रेक्षकांनो, आता ही मामी ना कशाला पण काही पण जोडते. आता मामा सगळ्यांना शॉक बसतो की प्लॅन म्हणजे मामींना काय माहिती की ती प्लॅन करते की काय. पण बघा आता राजेश पण म्हणतो की नवीन प्लॅन म्हणजे याआधी पण काही प्लॅन केला होता का यांनी. मामी म्हणतात की स्पष्टच बोलते जावई बापू. मामी म्हणतात की अंजलीचा ऍक्सिडेंट झाला ना तो या ईश्वरीचाच प्लॅन होत असं मला ठामपणे वाटतं आहे. हा राजेश पण बघा चोर वरून शिवजर म्हणतो की काय. तेवढ्यात अंजली पण म्हणते की अगं मामी बघा आता ह्या मामीने विषय भलतीकडेच नेलेला आहे. आता अर्णवला हे माहिती आहे की तो ऍक्सिडेंट कोणी केला आहे. त्यामुळे अर्णव म्हणतो की मम्मी स्टॉप इट, काय बोलतेस तू, ती का करेल असं. अर्णव म्हणतो की तिने हे केलं नाहीये हे मी तुला खात्रीपूर्वक सांगू शकतो. मामा म्हणतात नाहीतर काय, त्या ऍक्सिडेंट मध्ये तिला सुद्धा खूप जास्त लागलंय, जरा विचार करून बोलत जा ना, काहीही आरोप करत सुटलीयेस. आजी म्हणतात की अरे आकाश, तिने साखरपुडा अनाऊन्स केला तेव्हा तरी बोलायचं होतंस तू. आकाश म्हणतो की मी ईश्वरीला सांगितलं होतं आणि ती सगळ्यांना सांगणारच होती. अंजली पण म्हणते की ईश्वरी म्हणते की आजी, जेव्हा अंजली ताई मला म्हणाल्यात ना तू एक गोष्ट माग आमच्याकडे, तेव्हा मी हेच मागणार होते सगळ्यांकडे. ईश्वरी म्हणते की मला कुठे माहिती होतं की मामी अशा आकाश भाऊजी आणि मेघनाचा साखरपुडा अनाऊन्स करतील ते. आजी म्हणतात की अगं सांगितलं असतं तर आपली नाचक्की टळली असती ना. आजी म्हणतात की असं साखरपुडा कॅन्सल करायचं म्हणजे. तेवढ्यात मामी म्हणतात की साखरपुडा कॅन्सल होणार नाही. मामी म्हणतात कारण नम्रता मला माझी सून म्हणून ह्या घरात आलेली नको आहे. ईश्वरी बिचारी विनवण्या करते की म्हणते मामी अहो त्या दोघांचं, पण मामी काय ऐकून घेत नाही. मामी म्हणतात की तुम्हा दोघांच्या लग्नाला मला काहीही बोलता आलं नाही, पण माझ्या मनाविरुद्ध झालेलं लग्न नकोय. मामी म्हणतात की आणि ती नम्रता मला ह्या घरात सून म्हणून नको आहे. आणि मामी असं बोलून तिथनं निघून जातात. पण आकाश बिचारा म्हणतो की मॉम ऐक ना प्लीज, माझं ऐकून तर घे. पण मामी काही ऐकत नाही आणि तिथनं निघून जातात. आणि प्रेक्षकांना आता मामी आणि आकाश गेले असतात रूम मध्ये. आता मामा म्हणतात की ईश्वरी, वल्लरीचा स्वभाव तुझ्यासाठी काही नवीन नाहीये.
मामा म्हणतात की तेव्हा तुला सांगेल मी की तिचं बोलणं काही फार मनावर घेऊ नकोस. अंजली देखील म्हणते की अगं जे काही घडलं ना त्याचा फार विचार सुद्धा करू नको अगं. आजी पण म्हणतात की रागाच्या भरात ती वाटेल ते बोलते. आणि इकडे मामा म्हणतात की थोडं स्पष्टच बोलतो पण डोकं फिरलं आहे तिचं. इकडे पण बघा मामी तेच म्हणतात की हो डोकं फिरलं आहे माझं, तेही आकाशला म्हणतात. मामी म्हणतात आणि त्यात तो मूर्खासारखं वागतोय. तेवढ्यात आकाश म्हणतो की काय मूर्खासारखं वागतोय? हा काय, माझं प्रेम आहे नम्रतावर, फॉर गॉड सेक. मामी म्हणतात की काय बघितलंय रे त्या मिडल क्लास मुलीमध्ये? मामी म्हणतात की तुझ्या पायाशी उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे तिची. ही मामी कोणाची लायकी काढण्यासाठी काय आहे बरं? आकाश म्हणतो की मॉम मॉम ती चांगली आहेत अगं. मामी म्हणतात की अरे भोळेपणाचा आव आणून ती गुंडाळती आहे तुला. आकाश देखील म्हणतो की मॉम मॉम प्लीज प्लीज असं नाहीये, तो बिचारा विनवण्या करत असतो की त्याचं खरंच खूप प्रेम आहे नम्रतावर. आकाश देखील म्हणतो की मॉम तुझा गैरसमज होतोय तिच्या बाबतीत. इकडे अंजली सुद्धा म्हणते की नक्कीच मामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल, नाहीतर इतका मोठा आरोप नसता केला मामीने तिच्यावर. आता हा राजेश बघा स्वतःच बी झाकून ठेवतो. तो म्हणतो की ईश्वरीजी असं काही करणार नाहीये, हे सगळ्यांना माहिती आहे. तसं राजेश म्हणतो की त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अंजली म्हणते की बरोबर आहेत, माझंही तेच म्हणणं आहे. आता राजेश पण बघा म्हणतो गैरसमज काय होतच असतात. हा राजेश म्हणतो की तुमचाही झाला की माझ्या बाबतीत गैरसमज, आठवतंय ना? आणि प्रेक्षकांना या राजेशने परत त्याची उजळणी करून देखील दिलेली आहेत. आता ईश्वरी अर्णवकडे बघते. अंजली पण म्हणते की हो ना. इकडे मामी म्हणतात की हे बघ आकाश, मी तुला शेवटचं सांगते आहे, जर तू त्या नम्रताशी लग्न करायचा हट्ट सोडला नाहीस ना तर. आकाश म्हणतो की तर काय तर बोल ना. अर्णव आकाश म्हणतो की तुम्हाला अशा धमक्या नाही देऊ शकत मॉम. मामी म्हणतात की तुला या सगळ्या खोट्या धमक्या वाटतायत? त्या म्हणतात की मग ऐक, माझ्या एकुलत्या एक मुलाचं आयुष्य हे बर्बाद होताना बघण्यापेक्षा मी मरण पत्कारेल. आकाश म्हणतो की व्हॉट? मामी म्हणतात हो. मामी म्हणतात तू कर ना, त्या नम्रताशी लग्न कर, पण ज्या दिवशी ती या घराचा माफ ओलांडून येईल ना तेव्हा तू तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघशील आकाश, लक्षात ठेव. आणि मामी म्हणतात जर तुला तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघायचं नाहीस तर तू त्या नम्रताशी लग्न करायचं नाही. बघा आता मामी सगळ्या याच्यामध्ये त्या आकाशची शपथही घ्यायला लावते. ती म्हणते की घे शपथ माझी, घे, आणि डोक्यावर त्याचा हात ठेवते. इकडे आता अंजली म्हणते की मी बोलते मामीशी, समजावते तिला. मामा म्हणतात की तिला समजावणं महाकठीण आहे. इकडे आजी म्हणतात की कठीण असलं तरी समजाव तिला. मामा पण बिचारे घाबरतात. ते म्हणतात की आणि असं बोलून त्या तिथनं निघून जातात. आणि बघा आता अर्णव सुद्धा तिथून निघून जातो. ईश्वरी त्याला म्हणजे आवाज देत असते सर प्लीज, पण असो आता हे कोणी काही ऐकत नाही. पण आता इकडे हा इन्स्पेक्टर म्हणतो की ही बाई सात्विक फॅशनमध्ये कामाला होती असं दिसतं. आणि प्रेक्षकांना आता बघा दोघेही फ्रेश होऊन आलेले असतात. अर्णव काहीतरी विचार करत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की सर, आकाश सर आणि नभूताईचा लग्न लावण्याचा माझा प्लॅन होता असं म्हणालेत ना तुम्ही? आणि मग ईश्वरी म्हणते की जेव्हा मामीने माझ्यावर आरोप केले तेव्हा माझी बाजू का घेतली, का केलं तसं? आणि बघा आता अर्णव चिडतो आणि त्याचा टॉवेल जोरात आपटतो. ईश्वरी त्याचा हात पकडते आणि म्हणते की सर. अर्णव म्हणतो की काय करतेस तू? ईश्वरी म्हणते की सर, एकदा आरशात बघा आणि प्रश्न विचारा स्वतःला, मनात नेमकं काय चाललं आहे ते. ऐश्वरी म्हणते की आपल्या बायकोवर विश्वास ठेवायचा की नाही, ती सारथी आहे की नाही. पण अर्णव जोरात तिचा हात झटकतो. अर्णव तिला म्हणतो की डोंट टच मी, आणि डोंट मला सारखं हे बोलू नकोस. ईश्वरी त्याला म्हणते की प्लीज एकदा विचार करा ना. अर्णव म्हणतो की कसला विचार? ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजींच्या जिंदगीचा. ईश्वरी म्हणते की खरंच त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. अर्णव म्हणतो की दोन गोष्टी मिक्सअप करती आहे तू, आकाशचा लाईफ आणि मामीने केलेले तुझ्यावर आरोप, या दोन्ही गोष्टींशी एकमेकांशी काही संबंध नाहीये. आणि अर्णव म्हणतो की मामीने केलेला आरोप हे अजिबात ठीक नव्हते, कारण मला माहिती की हे सगळं काम राजेशचं होतं म्हणून तुझी बाजू घेतली. पण अर्णव म्हणतो की याचा अर्थ हे होत नाही की मी आकाशचं आणि नम्रताचं लग्नाला होकार देईल. आणि प्रेक्षकांना इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. अर्णव बिचारा खूप म्हणजे द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो की काय करावं काय करू नये. पण असं पुढील भागामध्ये आता दाखवलेलं आहे की ईश्वरीने खस्ता खचोरी केलेली आहे. आणि अर्णव म्हणतो की ही सगळी नाटकं बंद कर तुझी. अर्णव म्हणतो तू काही केलं तरी आकाश आणि नम्रताचं लग्न नाही होणार. आणि बघा आता इकडे नम्रताने आईला देखील सगळं सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात आकाशचा फोन देखील येतो. मामी सुप्रिया काकू म्हणतात की
हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय आणि हे सगळं तू ओढावून घेतलं आहे. इकडे नम्रता म्हणते की ईश्वरीलाच माझं चांगलं होताना बघवत नाहीये बघा आता. आणि इकडे आता ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते की प्लीज ऐका ना, पण